नमस्कार. अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती आले. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. दरम्यान एकीकडे या सर्व गोष्टी घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद देखील याच काळात चव्हाट्यावर आला होता. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पक्षाची जी नवीन कार्यकारिणीची यादी पाठवण्यात आली होती, त्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव तर होतं, परंतु त्यांच्या नावासमोर कोणतंही पद लिहिण्यात आलं नव्हतं. याच मुद्द्यावरून त्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं देखील बोललं जात होतं. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याकडे पार्थ पवार यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त केली होती, अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पार्थ पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी निवडीमध्ये वर्चस्व पाहायला मिळत आहे. पार्थ पवार यांच्याकडून राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष, महाराष्ट्र युवती आणि विद्यार्थी अध्यक्ष पदावर पदाधिकारी निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा मुंबई अध्यक्ष पदाकडे वळवला आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदावर पार्थ पवार यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड होण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिशांत सिद्दकी यांची लवकरच मुंबई अध्यक्ष पदावर निवड होण्याची शक्यता आहे. समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर 2 वर्षापासून राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. या पदावर आता लवकरच आमदार दिशांत सिद्दकी यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिशांत सिद्दकी हे पार्थ पवार यांची निकटवर्ती आहेत. दरम्यान पार्थ पवार हे आता पक्षात चांगले सक्रिय झाले असून पक्षातील पदाधिकारी निवडीवर त्यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.